आगरी समाज सामाजिक संस्थेतील दादा संघ म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं तो संघ म्हणजे वाघबीळ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पांडू संघ आहे. बऱ्याचदा हे दोन्ही संघ अनेकदा आमने सामने आलेत आणि रिझल्ट हाती आलाय की गोलंदाज तयार लेफ्ट हँड बॅटर जयप्रकाश तात्या. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती जयप्रकाशनं. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आल्या चेंडूला हवेत खेळ्या नंदू पाटील आहेत मागे. चेंडूच्या एकदा तर पूर्ण केल्या डबलचा कॉल दिला जातोय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. मगाशी आपण पाहिलं त्या पहिल्या मॅच मध्ये फक्त 9 खेळाडू घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता पांडू संघ. आता मात्र नक्कीच खेळाडूंमध्ये भर झाली. धनेश हा मात्र टीम मध्ये इन झालाय. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. चांगल्या प्रकारे कुंदन टोमरेने चेंडूला अडवले. एक धाव. म्हणजे आता प्रॉपर 11 खेळाडू तुम्हाला दिसतील पांजो टीम मध्ये. धावा झाले ते 4. पहिले षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इनसाइड आउटचा फटका हवेत आहे. कुंकेश कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करण्यास सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि थ्रो जाईपर्यंत 2 धावा. अनेक पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धा या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय क्रमांकाची 2 पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर ही जी पारितोषिक आहे कैलासवासी मधुकर मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री प्रशांतजी मधुकर पाटील, सन्माननीय श्री किरणजी मधुकर पाटील आणि सन्माननीय श्री चेतनजी मधुकर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. सिंगल मिळणार. लेग बायचा इशारा पंचांकडून. अमोल मॉन्टी घोडेकर सर आहेत त्या ठिकाणी आणि गुणेश मात्रे. सिंगल मिळेल. एका धावेनं षटकाची समाप्ती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक आर के डेक्रुडर्स श्री सुभाष किणी. प्रत्येक वर्षी दादांकडून हे सहकार्य असतं. युट्यूब प्रेक्षेपणचा संपूर्ण खर्च योगी जनार्दन पाटील, प्रशांत दत्तात्रय पाटील व रवी शर्मा. नेट कनेक्शन ते म्हणजेच माननीय श्री पियुषा केबल्स. प्रोवायझर श्री हितेश हरेश्वर मात्रे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. स्पर्धेकरिता प्रत्येक संघास एनर्जी ड्रिंक अस्मी स्पोर्ट्स श्री राहुल भरत पाटील आणि आशय भरत पाटील यांच्या वतीनं स्पर्धेकरिता संपूर्ण चेंडू रोहित चंदू विजय मात्रे. थंड पेय ते म्हणजेच धावा झाले ते 8. थंडपेय मिनरल वॉटर नव्या प्रमोद पाटील, दर्श प्रशांत पाटील यांच्या वतीनं. त्यानंतर स्पर्धेकरिता जेवण रविवारचं दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी मांसाहारी जेवण अध्यक्ष श्री महेशजी मात्रे व परिवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या शनिवारी म्हणजे आजच्या दिवसातील संपूर्ण जेवण हे उपाध्यक्ष श्री अमृत जयदास पाटील यांच्या वतीनं. शाकाहारी जेवणासोबत मिष्टा व छास श्री राकेश सदानंद मात्रे यांच्यातर्फे. शॉर्ट बॉल होता यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. त्यानंतर अल्पाहार म्हणजेच नाश्ता शनिवारी श्री अजय कमलाकर मात्रे यांच्या वतीनं आणि रविवारी नॉन व्हेज हा नाश्ता जो आहे जितेंद्र गोविंद मात्रे यांच्या वतीनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. एकच धाव मिळेल. त्यानंतर ब्रह्मदेव मंदिर सजावट माननीय श्री महेश नरेश मात्रे नगरसेवक मीराबाई महानगरपालिका यांच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चेतन पाटील आर के मोरवा टीम कॅप्टन तुम्हाला शुभेच्छा आलेत. मंदार राई गावाचे मंदार यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेत. तुम्ही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंदारकडून. मॅन फ्रॉम राई. शॉर्ट बॉल टॉस झालाय. समोरून चेंडू टॉस झालाय. खूप सुरेख गोलंदाजी. स्विन विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण या चेंडूमध्ये पाहिल्यात. वेल डन मनोज पाटील.
9 चेंडू नंतर रिटायरमेंट घेत आहेत. यस, 50चा खेळाडू आहे दिलीप भोईर, ज्येष्ठ खेळाडू, भरपूर वर्ष ज्यानं 40+ क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत असा खेळाडू आहे. 9 चेंडू नंतर रिटायरमेंट घेतोय. धावांचा वेग पांजूर टीमला वाढवावा लागेल, कारण बघा समोरचा संघ वाघबीळ आहे आणि वाघबीळला तुम्हाला थांबवायचं आहे तर 50 धावा कमीत कमीत. 10 धावा 10 चेंडू टाकून झालेत. मला वाटतं तानाचं बक्षीस लावायला लागेल. प्रमोद भोईर न्यू बॅटर, 40 45 किंवा 50 लढायचं असेल वाघबीळ टीम समोर तर तुम्हाला ही धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. धावा झाल्यात त्या 9. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मनोज पाटील, समोर प्रमोद भोईर. सध्याच्या घडीला हा खेळाडू इन फॉर्म खेळाडू आहे. सर्वाधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत या सीझन मध्ये. चांगला टर्न झालाय, स्विंग झालाय. खूप चांगली गोलंदाजी मनोज पाटील कडून. अप्रतिम गोलंदाजी. 35 इयर ओल्ड, 35 वयो गटातील गोलंदाज आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा मनोजनं खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. क्रॉस बॅट स्टोक आहे. डीपला फिल्डर देखील आहे. निवडल्या फिल्डरला स्क्वेअर लेग डीपला मिस्टर चेतन पाटीलला प्रमोद भोईरनं. हा एक मोठा धक्का पाणजू टीमला. प्रमोद भोईर या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट. आर के मोरवा, तुम्ही बॅट विसरलात का? आर के मोरवा, मल्हार स्पोर्ट्सची बॅट आहे. जय असं लिहिलंय बॅटवर. जयेश, मला जयेश भोईरची बॅट आहे. मला वाटते जयेशची बॅट आहे मला वाटते. आर के मोरवा, जयू तुझी बॅट बघ जरा. आर के मोरवा टीमचे मला वाटते उपकर्णधार जयेश. बॅट तुमची आमच्या जवळ आहे. सुहास पाटील टीम कॅप्टन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढे आलाय. प्रयत्न मनेरा न्यू बॉलर. धावा झाल्यात त्या 9. पाणजू वर्सेस वाघबील. आतापर्यंत इतिहास मी तुमच्या समोर प्रेझेंट केला की आतापर्यंत वाघबीळ टीमला कधी पराभूत केलं नाहीये. पाणजू टीमनं हा मात्र कागदोपत्री इतिहास आहे. अनेक वर्षापासून आमने सामने हे दोन्ही संघ धडकलेत. शॉर्ट बॉल हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर मनोज पाटील सेफ अँड फिल्डर सोडणार नाहीये. आणखीन एक धक्का पांजू टीमला. जयप्रकाश तात्या देखील परतीच्या मार्गी आउट. 9 धाव संख्येवर 3 गडी बाद झालेत पांजू टीमचे. प्रेमनाथ पाटील या सीझन मध्ये फक्त एक स्पर्धा अफलातून खेळलाय प्रेमनाथ, ती म्हणजे नारंगीची स्पर्धा. विथ द स्विन कट केला, चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली आणि अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला प्रेमनाथनं. सिंगल फक्त मिळणार. धावा झाल्यात त्या 10.
तिसरं षटक सुरू आहे बघा. धावा फक्त फळकावर 10 धावा फळकावर लावल्यात पाणजो टीमनं. वेग पाणजो टीमला वाढवावा लागेल. मी म्हटलं की 40-50 कमीत कमी 45 या स्कोरबोर्ड पर्यंत पाणजो टीमला जावं लागेल. तर एक तुम्ही चांगली फाईट वाघवेल टीमला देऊ शकाल. क्रॉस बॅट स्टोक आहे, चांगला फटका आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे. वाईड लॉंग ऑन डीपला कुंकेश पाटील. सिंगल फक्त मिळणार या ठिकाणी. धावा झाल्यात 11. थोड्याच वेळात सन्माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये. सन्माननीय परिवार मंत्री धाराशिव. ओ चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न होता प्रेमनाथचा. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक फाईट मॅच म्हणजे आतापर्यंत ओव्हरऑल ज्या काही स्पर्धा आपण अनेक वर्षापासून पाहतोय त्या अजय दादा त्या स्पर्धेमध्ये कधी फाईट मॅच या दोन्ही टीम कडून कधी पाहिली नाही. एकतर्फी सामना झाला दोन्ही टीम कडून. एक फाईट मॅच अशी पाहायला मिळाली नाही आतापर्यंत तरी. ऑफ साईडला कट करतोय. एक धाव आरामात पूर्ण केली गेली. धावा झाल्यात त्या 12. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील. तिसरं षटक आणि बघा धाव फळकावर फक्त धावा पाणजो टीमने लावल्यात त्या म्हणजे 12. मनोज पाटील षटक. फक्त 2 धावा मनोजनं दिल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. डाऊन द लेग स्टंप वाईड. यावेळेस मोठा फटका. यावेळेस चेंडू नक्कीच निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. याच वेगानं पाणजो टीमला खेळायचं. मी म्हटलंय ना भले 50 नको पण कमीत कमी 40. कमीत कमी 40 किंवा 40+ 40+ ची स्पर्धा आहे. कमीत कमी 40+ टार्गेटच्या आसपास जाणं गरजेचं आहे या टीमला. या षटकारांना मात्र धावसंख्येचा आलेख नक्कीच वाढेल. धावसंख्या 19. आता कुठेतरी 6च्या करंट रन रेट ना संघ खेळतोय म्हणजे 6.33 6.33चा करंट रेट आपण पाहतोय या ठिकाणी. चौथं षटक नंदू पाटील येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर प्रेमनाथ पाटील आहेत. पाणजो वर्सेस वाघबेल. चला मैडम प्लीज मैच स्टार्ट है, बाहर से जाइए प्लीज, जल्दी करो. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. मनोज पाटील जेलच्या खाली सोडणार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा लवकर बाद झाला प्रेमनाथ पाटील. खूप सुरेख झेल पकडलाय मनोजनं. एक मोठी विकेट. प्रेमनाथ पाटील या ठिकाणी बाद झालाय. हा एक मोठा धक्का असेल पाणजो टीमला. कारण या खेळाडूने ज्यावेळेस नारंगीच्या मैदानावर धुवाधार फलंदाजी केली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की हा खेळाडू नक्कीच पुढच्या काही मॅचेस चांगली बॅटिंग करणार. मग ती फक्त एक स्पर्धा. त्यानंतर मात्र आतापर्यंत प्रेमनाथनं कुठेही चांगली बॅटिंग केली नाहीये. सन्माननीय माजी नगरसेवक राजूजी वेतोस्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतोय आपणास की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रेमनाथ पाटील यावेळेस देखील नक्कीच लवकर बाद झालेत. न्यू बॅटर मिस्टर हरिराम भोईर मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी बाद स्थिती आपण पाहतोय पाणजो टीमची. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा
या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. नंदू पाटील. नंदूची हेअरस्टाईल अफलातून आहे. खूप चांगली हेअरस्टाईल नंदून आता बनवलंय. क्लिंग बोल्ड. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केले आहेत. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वर नंदू पाटील. हरिराम भोईर देखील परतीच्या मार्गी आउट. न्यू बॅटर धनेश दिलीप भोईर यांचे बंधू, छोटे बंधू धनेश भोईर धावा झाल्या त्या 19. ऑलिजन सुरू आहे. वरचा ना, एकच कनेक्शन आहे सर, काय करणार, पर्याय नाहीये. तो ऑलिजन जर फिरवता आला तर बघा जरा, आयोजकांना विनंती करतोय. वरचा ऑलिजन जो आहे तो. ओ, आणि ते हॅट्रिक पूर्ण झाले. दुसरे हॅट्रिक 40+ क्रिकेटच्या या मालिकेमधील दुसरे हॅट्रिक. नंदू पाटील हे नाव कोरलं जाईल. पहिली हॅट्रिक आपण पाहिली तर नितीन हजारे मॅन फ्रॉम बालकुम, आणि त्यांच्या पाठोपाठ या ठिकाणी दुसरा हॅट्रिकचा मानकरी मिस्टर नंदू पाटील विकेट हॅट्रिक मिळवले. धनेश देखील परतीच्या मार्गी आउट. सबको चांस मिलेगा शायद, खेलने के लिए सबको चांस मिलने वाला है पांचों टीम में. राजन नाईक न्यू बॅटर. तो ऑलिजन जरा फिरवता येतोय की जरा फक्त बघा. नंदन, नंदन कुठे आहे? नंदन, नंदन ते काम करू शकतोय. थोडंसं फिरवा तो, असं तो समोर बॅट्समॅनच्या येतोय, तो फिरतोय ना, खाली असं करता येणार नाही. कारण बॅट्समॅनच्या कम्प्लीट समोर येतो, त्याला काय लावता येणार नाही त्याला. 3 चेंडू 3 विकेट. www.com नंदू पाटील एक वेबसाईट नंदून मात्र या ठिकाणी बनवलंय. नंदन जर त्या हॉलिझनचं बघ काय ते, नंदन काहीतरी करू शकेल. हो, चांगला चेंडू आहे. अपील केली गेल्या मैदानाच्या आतमध्ये इथे विकेट. 4 चेंडू 4 विकेट नंदू पाटील. जबरदस्त गोलंदाजी. क्या बात है, क्या बात है. राजन देखील आला, राजनने हजेरी लावली आणि राजन देखील डगआउट दिशेनं. न्यू बॅटर भरत शिंदे. 500 रुपयाचा पारितोषिक नंदूसाठी आलाय. तानाजी पाटील साहेबांना 500 रुपये दिलेत. 4 डब्ल्यू शोधलेत. मात्र सलग 5 विकेटचा इतिहास, हा रेकॉर्ड जो आहे तो मॅन फ्रॉम नारंगी तुकाराम रमेश मांगले यांच्या नावावर आहे. एका ओव्हरमध्ये 5 विकेट. चार चेंडू 4 विकेट. न्यू बॅटर मिस्टर भरत शिंदे येतोय. काय नवा इतिहास नंदू पाटील या ऐतिहासिक मैदानावर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 40+ क्रिकेटच्या या मालिकेमध्ये लिहिला जाईल का? गोलंदाज तयार नंदू, समोर भरत शिंदे. यावेळेस चांगला फटका आहे. वेल डन भरत. सिंगल मिळणार या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, मात्र सुहास त्या ठिकाणी तयार नाहीयेत. फक्त सिंगल. धावत संख्या झाली ती 20.
शेवटचा चेंडू असेल. कपडा टाकू नका, कपडा जळणार. एलईडी आहे का? हो, चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. मिड विकेट डीपला एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. काही आवश्यकता नव्हती मी तर म्हणेल, कारण सगळ्यात महत्वाचं काय, ते कुठेतरी तुमची या मॅच वर अक्षरशः नजर असणं गरजेचं आहे. हा नंदू पाटील यांचा शेवटचा चेंडू होता. हे कदाचित सुहास पाटील यांच्या लक्षात आलं नाहीये. स्ट्राईक नक्कीच स्वतः गमावतील या ठिकाणी, इतकंच म्हणणार. या चौथ्या चेंडूवर, अंतिम चेंडूवर जवळपास 2 धावा आल्यात. धावा झाल्या त्या 22, मात्र विकेट डाऊन झाले. 8 गडी बाद आणि 35च्या खेळाडूला या ठिकाणी खेळण्याची संधी. उद्धव भोईर, विद्याधर भोईर यांचे सुपुत्र 35 वयोगटातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात. शेवटचे 6 चेंडू, धावा झाल्यात त्या 22. पहिली मॅच आपण पाहिली तर 31, मला वाटते 31 ची मॅच वाघवेल संघाने आपल्या खिशात टाकली होती. जितेंद्र संघाला फक्त 30 धावसंख्येवर थांबवलं गेलं आणि 31 धावेचं टार्गेट समोर आलं होतं वाघबीळ टीमच्या पहिल्या मॅच मध्ये. उद्धव भोईर न्यू बॅटर, अंतिम षटकात येण्यासाठी पंकज गोंधळे स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाज तयार. नंदू पाटील डन. 3 धावा फक्त नंदूने दिल्या आणि 4 विकेट प्राप्त केल्यात पाणजू टीमच्या नंदू पाटीलनं. डाऊन द ऑफ स्टंप, नो बॉल. त्याच्यामुळे आता मात्र हा चेंडू असेल तो फ्री हिट. पूर्ण खोलून खेळण्याची संधी आहे. पूर्णतः लायसन्स उपलब्ध झाले, परमनंट लायसन्स मी तर म्हणेल या चेंडूला खेळण्यासाठी उद्धव भोईर यांना. पंकज गोंधळे वर्सेस आपण पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर उद्धव भोईर. ओ, यावेळेस व्यवस्थित बॉलवर येता आला नाहीये. चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. मात्र मागच्या पायाला अक्षरशः त्या ठिकाणी मागे स्टॉप केलं गेलं आणि पुढच्या पायाला स्लाइड देऊन मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न उद्धव यांचा होता. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील सिंगल मिळू शकला असता, मात्र तो काढला गेला नाहीये. सर्वात कमी धावसंख्या कदाचित या ठिकाणी येऊ शकेल, कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा फक्त फळकावर आहेत त्या 23 धावा आहेत फळकावर. क्रिस्टल ट्रॉफीचं स्वप्न अनेक टीमनं पाहिलंय, मात्र कोण उचलणारी क्रिस्टल ट्रॉफी. ऑफ साईडला चेंडूला कट केले, चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्वीपर पॉइंटच्या दिशेनं. 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. थ्रो येईपर्यंत या ठिकाणी पळून काढल्या गेल्या त्या 3 धावा. 3 धाव्याने धावसंख्या झाली ती 26. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. मात्र सेमीफायनल कोण खेळणार आर के मोरवा या टीमच्या सोबत. फुलटॉस आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू हवेत. हा फुलटॉस चेंडू मात्र टीम कॅप्टन सुहास पाटील चुकलेत. गडी बाद. हा जवळजवळ 9वा धक्का पाणजू टीमला बसतोय. न्यू बॅटर 35 इयर ओल्ड बाप्पा मोरिया ग्रुप तर्फे 2000 रुपयाची आर्थिक मदत आली आहे, त्यांचं मनापासून आभार. गुड्डी येतोय खेळण्यासाठी.
लेफ्ट हँड बॅटर प्रथमच 40+ क्रिकेटची स्पर्धा या सीझन मध्ये हा खेळाडू खेळतोय आणि मी म्हणेल तर प्रथमच या खेळाडूला इतक्या वर्षाने बॅटिंग येते. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करणार का खेळाडू. गुड्डी की पांडू संघ ऑल आउट होणार. लेफ्ट हँड बॅटर धावा झाल्या त्या 26. गोलंदाज तयार पंकज गोंधळी. ऑफ साइडला चांगला ऑन साइडला चांगला फटका आहे. एक धाव. ओ सिंगल फक्त सिंगल मिळणार. धावा झाल्या त्या 27. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील 27 धावा फळकावर. हो आणि अशा रीतीने या ठिकाणी ऑल आउट होते पांडू संघ आणि तो देखील 27 धावसंख्येवर पांडू संघ ऑल आउट झालाय. 28 धावा विजयासाठी वाघबीळ टीमला. एक सोपं आव्हान, एक तोकडं आव्हान पांडू टीमनं समोर ठेवले वाघबीळच्या. कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल का या 27 धावा डिफेन्स केल्या जातील का. तर या 27 धावा डिफेन्स झाल्या तर मात्र पांडू संघ इतिहास लिहिणार. मात्र थोडंसं कठीण आहे. दोन संघ ऑल आउट झाले. एक जुचंद्र टीम मला वाटतं ऑल आउट झाली. माफ करा कांदरपाडा संघ ऑल आउट झाला मागच्या मॅच मध्ये आणि आता आपण बघतोय पांडू संघ ऑल आउट झाला. चला मॅच सुरू करा. एक छोटा टोटल फिर भी एक अच्छा बैटल देखने के लिए जरूर मिल सकता है. थोडासा जर प्रयत्न पांडू संघाने केला तर नक्कीच एक चांगला बॅटल या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. आघाडीची जोडी प्रयत्न मनेरा आणि गणेश मनेरा ही आपण आघाडीची जोडी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
चला मॅच ऑन. गणेश मनेरा ऑन स्ट्राईक. मंकड विकेट घेण्या अगोदर रूल्स बघा आता बदललेत मंकड विकेटचे. तुम्ही कशीही मंकड विकेट घेऊ शकणार नाही होत आता. अगदी आंतरराष्ट्रीय रूल प्रमाणे तुमची ऍक्शन आर्म ऍक्शन चेक केली जाईल. पॉपिंग क्रीजच्या बाहेर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्की दंडित केलं जाईल. पहिला चेंडू डाऊन द लेग. वाईटचा इशारा. खराब सुरुवात मांजू टीमची. टोटल छोटा आहे आणि या छोट्या टोटलला जर तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर एक चांगली लाईन त्यांनी लेंथ तुम्हाला यूज करावी लागेल. भरत शिंदे टू गणेश मनेरा. क्रॉस बॅट स्टोक आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू फरार. 4 धावा. चौकार. चला परतीचा प्रवास सुरू असं म्हणू शकतो आपण. गोलंदाज तयार भरत शिंदे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. जेल होणार का? नाहीये. कॅच ड्रॉप. विकेट किती महत्वाचे आहेत पांजू टीमसाठी. मात्र त्या विकेट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होत नाहीये असं म्हणू शकतोय. चांगली संधी निर्माण केली होती भरत शिंदेनं. त्या संधीचं सोनं करताना सुहास पाटीलनं मात्र कॅच ड्रॉप केलाय. प्रत्येक विकेट पांजू टीमला महत्वाची आहे. विकेट घेणार तर तुम्ही जिंकाल आणि आता घरचा मार्ग तुम्हाला पकडावा लागेल. आणि ती संधी निर्माण केली होती भरत शिंदे यांना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डाऊन द लेग. पुन्हा एकदा वाईट बॉल. दुष्काळात 13वा महिना. 7 धावा झालेत. बघा कधीही मित्रांनो मॅच कधीही सोडायची नसते. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना मित्रांनो मैदानात, तोपर्यंत मॅच कधीही सोडायची नसते. आणि तुम्ही जर इथूनच जर सुरुवातीला जरी स्कोर टोटल छोटं असलं आणि मनातून जर तुम्ही पराभव स्वीकारा ना तर तुम्ही 100% पराभवच तुम्हाला मिळणार. मनातून कधी हारायचं नसतं. तुम्ही स्वतः असा विचार करायचा नाही मी जिंकलोय. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की ना मी हारलोय तोपर्यंत तुम्हाला कोणी हरू शकत नाहीये. पहिली विकेट डाऊन. प्रयत्न मनेरा या ठिकाणी बाद झाले आहेत. कुंदन ठोंबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तीन चेंडू फक्त झालेत आणि 3 चेंडूमध्ये भरत शिंदे यानं 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक हाताळलं होतं. 2 विकेट देखील भरत शिंदेनं प्राप्त केल्या होत्या. कमी धावा दिल्या होत्या. 6 धावेचं षटक हाताळलं होतं. कुंदन ठोंबरे. यावेळेस देखील डाऊन द लेग. मला वाटतं जिलेबी भरपूर गोड केली होती वाटतं. आणि ते जिलेबी मला वाटतं भरपूर खाले भरत शिंदेनं. 3 खराब चेंडू हाताळलेत. किंवा जेवण इतकं चविष्ट होतं ना की जेवणाचा तो आस्वाद जास्त घेतलाय. त्यामुळे लाईन मिळत नाहीये भरत शिंदे यांना. फटका अतिशय सुंदर आहे. मागे फिल्डर हरिराम भोईर
ओ कॅच ड्रॉप. 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र नाहीये. 2 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की विकेट फक्त पांजू टीमला वाचवू शकेल. दुसरा पर्यायी मार्ग पांजू टीम जवळ नाहीये. मात्र ती संधी निर्माण केली जात आहे. त्या संधीचं सोनं हे मात्र फिल्डर करत नाहीयेत. कट करायचं होतं. स्क्वेकटचा फटका खेळायचा होता. 10 धावा झालेत. टार्गेट छोटं असताना मात्र या पहिल्याच पॉवर प्ले मध्ये भरपूर धावा खर्च केलेत पांजो टीमनं. ओ चांगला फटका आहे. संधी आहे रनआउट करण्याची. डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र गणेश मनेराचं काम फिट झालंय का नाहीये. गणेश मनेरा सेफ आहे. संधी आहे पुन्हा एकदा रनआउट करण्याची. ती देखील गमावली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपले. धावा फळकावर आल्यात ते 11 धावा फळकावर आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. या पहिल्या ओव्हरमध्ये 3 किंवा 4 धावा 2 ते 3 विकेट मिळवणं पांजो टीमसाठी गरजेचं होतं. तसं जर झालं असतं तर एक कदाचित आपण म्हणू शकलो असतो की मॅच शेवटपर्यंत जाणार. मात्र आता तसं दिसत नाही चित्र. कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 3 वाईट चेंडू आणि जवळपास धावा खर्च केल्यात भरत शिंदे यानं ते 11. चिंतामणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्हाईट अँड व्हाईट. उद्धव भोईर 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज. कट करतोय. 1 धाव. याच खेळीची गरज आहे वाघबे टीमला. सिंगल आरामात तो देखील. कारण चेंडू भरपूर आहेत. धावा कमी आहेत. धावा संख्या झाली ती 12. ओ यावेळेस नक्कीच अपील आणि यस बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गणेश मनेरा यावेळेस बाद. आउट. नंदू पाटील यावेळेस पुढे येत आहेत. पंकज गोंधळे यांना थांबवलं जातं. गोलंदाज तयार. उद्धव इथून विद्धूने जर 3 विकेट आणले ना तर यावेळेस पांजो टीम मॅच मध्ये येऊ शकेल. 3 विकेट हव्यात या ओव्हरमध्ये पांजो टीमला. एक तर मिळवले. फुलटोसा मिस टायमिंग स्टोक की आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द पार्क. हा षटकार. धावा झाल्या 18. 28 धावांचं टार्गेट आहे. फक्त आता 11 धावांची गरज विजयासाठी वाघबई टीमला. आणि चेंडू भरपूर बाकी आहेत. क्लासिकल स्टोक. ओ कॅच ड्रॉप. 2 धावा. प्रमोद कडून कॅच ड्रॉप झाला. आज कॅच मिळत नाही पांजो टीमच्या फिल्डर्सला. 3 कॅच ड्रॉप झालेत या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आगमन या ठिकाणी आता थोड्याच वेळात होणार आहे. संध्याकाळच्या या वेळेमध्ये नक्कीच सरनाईक साहेबांचं आगमन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ते हा देखील चेंडू नाही. जमा आहे. नंदू पाटील या ठिकाणी बाद झाले आहेत. विकेट मिळवले उद्धवनं. नंदू पाटील बाद. धावा झाल्यात फळकावर त्या तब्बल
20 धावा, 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 19. मागच्या वर्षी प्रतापजी सरनाईक साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये जे झालं होतं, केतन पाटील, पंकज थांबतोय अजूनही. लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होता नंदू पाटील यांचा ही मॅच. या मॅच नंतर आपण ब्रेक घेणार आहोत, ही पूर्ण सूचना आम्ही देतोय. जवळपास आपण 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत ही मॅच संपल्यानंतर. केतन पाटील आणखीन एक स्फोटक खेळाडू. अगदी मला वाटतं टायटॅनिक ओलांडली का. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चौकार, 4 धावा. 4 धावांची गरज आहे. धावा झाल्यात ते 24 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचंय. आर के मोरवा टीम कॅप्टन चेतन पाटील. टीम कॅप्टन आर के मोरवा, आपण यायचंय. नाणेफेक आपण करणार आहोत, त्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. टीम कॅप्टन आर के मोरवा. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मागे सुहास पाटील. आणखीन एक विकेट डाऊन. चला बॅटर जाऊ द्या. मिन्नत ना, नवनाथ. नवनाथ न्यू बॅटर नवनाथ. आर के मोरवा टीम कॅप्टन, आपण रेडी राहायचंय. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. चांगला चेंडू आहे. गोलंदाज तयार प्रेमनाथ पाटील. ऑन साइडला फटका खेळला गेलाय. एक धाव. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रॅक्टिस मोस्ट मॅन विथ परफेक्ट. सरावाशिवाय तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकत नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इतकंच म्हणणार की आठवड्यातून कमीत कमी 4 दिवस तरी सरावासाठी द्या, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित क्रिकेट खेळू शकाल मैदानाच्या आतमध्ये. विदाऊट सराव तुम्ही एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळूच शकत नाही आहात. कितीही मोठा स्टार खेळाडू असला तरी देखील सरावाशिवाय तुम्ही खेळू शकत नाही आहात. आणि या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जिंकली ना. एका धावेची गरज आहे विजयासाठी. तुझी बॅटिंग.
चला टीम कॅप्टन आर के मोरवा आपण यायचंय आणि गणेश मनेरा तुम्ही देखील या. ओ मोठ्या फटक्यामध्ये मॅच फिनिश करायची होती. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. बघा इथे विचार केला मी त्यासाठी म्हणत होतो की 40 किंवा 45 धावा या पांजो टीमला बनवायच्या होत्या. 40 किंवा 45 धावा पांजो संघानं बनवल्या असत्या तर एक चांगली फाईट हा संघ वाघवेल टीमला देऊ शकला असता. मात्र वाघवेल टीमच्या अगेन्स्ट खेळताना नेहमीच पांजो संघ हा कमी लेखला गेलाय. कागदोपत्री आतापर्यंत तोच इतिहास आहे आणि यावेळेस नक्कीच एक संधी होती की जो कागदोपत्री रेकॉर्ड आहे तो मात्र बदलण्याची संधी या ठिकाणी होती आणि अशा रीतीने वाघबीळ संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन वाघबीळ टीम या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल मध्ये या क्रिस्टल ट्रॉफीच्या दिशेनं वाघबीळ संघ पोहोचलाय. चला हस्त आंदोलन करा आणि टीम कॅप्टनना नाणेफेक करण्यासाठी या लगेचच. तसेच नंदू पाटील यांनी वर यायचंय. मॅन ऑफ द मॅच आणि 500 रुपये कॅश प्राईज तानाजी पाटील यांनी जे 500 रुपये दिलेत ते घेऊन जायचं नंदू भाऊ.